मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मिसळ। तर त्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते। तर काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवणार आहोत। हे कांदे 4 भाजलेले, धने, तीळ, दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी, खसखस आणि लसूण, आलं आणि ही मिसळ मटकी। हां, हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवले आहेत। तर चला सुरुवात करूया। आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता आमचा मसाला तयार झालेला आहे। टोपात 2 मोठे चमचे आम्ही तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावर एक मोठा आकाराचा चिरलेला कांदा टाकूया। त्याला लाल होईपर्यंत परतून घेऊया चांगलं। आता हा कांदा पूर्ण लाल कलर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। टाकूया आपण कांदा लसूण मसाला 1 मोठे चम्मच भरून, कोल्हापुरी मसाला 3 चम्मच। एवढा आपल्याला तिखट लागणार आहे तेवढा आपण मसाला टाकणार आहोत। आमची 2 माणसं आहेत म्हणून आम्ही त्या पद्धतीने टाकतोय। तुमची किती माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही तिखट बनवू शकता। आता आपण जे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घेणार आहोत। तर आम्ही अर्ध वाटण ठेवणार आहेत, वाटण जास्त आहे म्हणून। हे मस्तपैकी परतून घ्यायचे। जे वाटण आहे ते तेलामध्ये एकदम फ्राय करायचं आहे त्याला। जेवढं ते फ्राय होईल तेवढी छान तुमची कट येईल मिसळची। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा आता मस्तपैकी कसं तेल सुटते मसाल्याला। असं तेल पूर्ण सुटलं पाहिजे तर मसाला पूर्ण चांगल्यापणे भाजला गेलेला आहे। आता आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत, अर्धा चम्मच। त्याला पण आपण परतून घेणार मस्तपैकी। आता आपण जी 1 वाटी मिसळ घेतलेली, मटकी घेतलेली मोड आलेली, ती टाकायची। चांगलं परतून घ्यायचं। परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याला। आपण अर्धा चमच हळद टाकणार आहोत। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मसाले, उसळ जी आहे मिसळ ती अशीच आपण ठेवणार आहोत 5 मिनिटं मसाल्यामध्ये। गरम पाणी वतून यात आपण आता गरम पाणी वतून घेणार आहोत आणि गरमच पाणी टाकायचं म्हणजे मिसळला चांगली कट येते। आपल्याला जेवढं पाहिजे पातळ तेवढं आपण पाणी टाकून घेऊया मिसळत। आता आपल्याला मिसळ शिजेपर्यंत चांगला उकळ येऊ द्यायचा, जोपर्यंत आपली मिसळ थोडीशी शिजत नाही। आता बघा गरम पाणी टाकल्यामुळे आपल्याला कट कसा आला आहे, मस्त एकदम छान पैकी। चांगली उकळी आली की मग आपण आपल्या तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे उकळीमध्ये मीठ पण चांगलं होईल मिक्स। 2 चम्मच आम्ही मीठ टाकलेलं आहे। कोथिंबीर टाकून आता आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेणार आहोत वरून। म्हणजे बघा आता तुम्ही किती छान असे उकळी आली आहे। आता असं छान एकदम उकळी येऊ द्यायचं। अजून 10 मिनिटं तरी आपण त्याला उकळायचं आहे।
आता मित्रांनो आमची तयार झालेली आहे कोल्हापुरी मिसळ अशी झणझणीत. तर कमेंट्स करून सांगा कशी वाटली तुम्हाला आमची ही रेसिपी.